कबनूर येथील ग्रामदैवत जंदिसो व ब्रांसो यांचा उरूस सालाबादाप्रमाणे गुरुवार दिनांक 27 मार्च रोजी साजरा करण्यात येणार आहे। याकरिता 1 महिना अगोदरच्या येणाऱ्या गुरुवारी मान्यवर व मानकरी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रथम पावती करून उरसाची देणगी पावतीची सुरुवात केली। त्याप्रमाणे यंदाही गुरुवार दिनांक 27 रोजी सकाळी 10 वाजता दर्ग्यामध्ये पंचक्रोशीतील भाविक भक्त, ग्रामपंचायतचे पदाधिकारी, उरूस कमिटीचे पदाधिकारी, वर्षलकीचे मुजावर, मानकरी यांच्या उपस्थितीत ऊद व अगरबत्ती झाल्यानंतर नजरुद्दीन मुजावर यांनी फातिहा पठण करून समस्त दर्गा भाविकांच्या करता दुआ प्रार्थना केली। यानंतर मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रथम पावती वाजंत्री आवळे यांच्या हस्ते करून उरूस देणगी पावती शुभारंभ करण्यात आला। यानंतर ज्येष्ठ नेते मिलिंद कोल्हे, पी.डी. पाटील, अशोक पाटील, सुधीर पाटील, प्रमोद पाटील, उपसरपंच सुधीर लिगाडे, माजी सरपंच मधुकर मनेरे, हुसेन सुलेमान मुजावर, दर्गा ट्रस्ट अध्यक्ष हुसेन मुजावर, अल्ताफ मुजावर यांनी कबनूरचा उरूस हा हिंदू मुस्लिम ऐक्याचा सर्वधर्मियांचा शाकाहारी उरूस म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असल्यानं यास कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागता सर्वच भाविक भक्तांनी, नागरिकांनी शांततेनं व एकोप्यानं पार पाडण्याबाबतचं आवाहन केलं। या कार्यक्रमास कबनूर ग्रामपंचायतीचे सरपंच सौ सुलोचना कट्टी, उपसरपंच सुधीर लिगाडे व सदस्य, उरूस कमिटीचे पदाधिकारी, दर्गा ट्रस्टचे मुजावर, वर्षलकीचे मुजावर, भाविक भक्त जयकुमार कडप्पा, शांतीनाथ कोले, बाळासू नागोंडा पाटील, शिवगोंडा कलगोंडा पाटील, निशिकांत पाटील, सुधीर पाटील, शांतीनाथ कामत, वाघमारे सर, दिग्विजय इंगवले, अभिजित भरमगोंडा, अण्णासाहेब निंबाळकर, पैलवान सरदार मुजावर, अल्ताफ मुजावर, बाबासू कोकणे, सचिन सुतार, शंकर सुतार, कमल मुजावर, बाळासू मुजावर, राजेखान मुजावर, अमर मुजावर, राजू मुजावर, दिलावर पटेल, शिवाजी चव्हाण, इक्बाल संधी, सलीम मुजावर इत्यादी भाविक भक्त हजर होते। शेवटी दर्गा ट्रस्टचे अध्यक्ष हुसेन मुजावर यांनी सर्वांचे आभार मानले। मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदुलाल फकीर।